शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 जात्यांतक प्रवास, आंतरपोट जातीय विवाह ते आंतरजातीय विवाह। स्वातंत्र्योत्तर काळात आपण स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीचे अनेक बरे वाईट परिणाम झालेत। राजकीय बदल जेवढे लवकर स्वीकारले जातात तेवढ्याच उशिराने सामाजिक सांस्कृतिक बदल स्वीकारले जातात। भारतीय संविधानाप्रमाणे एक मत एक पद या धोरणानुसार प्रत्येकाच्या मनाला एक एवढीच किंमत असते। खास उच्च वर्गाला किंवा उच्च जातीचा व्यक्ती म्हणून त्याच्या मताला एकापेक्षा जास्त किंमत मिळत नसते किंवा कुणाला खालचा म्हणून एकापेक्षा कमी मिळत नसते। ज्या देशात वर्ग व्यवस्था अस्तित्वात असते त्या देशातील लोक आपल्या वर्गीय हितसंबंधांना जपण्यासाठी वर्गीय संघटना व राजकीय पक्ष स्थापन करून लोकशाही पद्धतीने राजकारण करतात। लोकशाही मार्गाने म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळविणे किंवा सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करणारे राजकीय सामाजिक गट स्थापने आदी प्रक्रियांना राजकारण म्हटले जाते। ब्रिटनमध्ये भांडवलदारांचे हित जोपासणारा हुजूर पक्ष आहे व कामगार श्रमिकांचे हितसंबंध जोपासणारा मजूर पक्ष आहे। हे दोन्ही पक्ष आलटून पालटून सत्तेवर येत असतात। बाकीचे मध्यमवर्गीय लोक वेगवेगळ्या हितास्तव दबाव गट म्हणून काम करतात। असेच लोकशाही राजकारण अमेरिकेसारख्या सर्वच विकसित राष्ट्रांत केले जाते। भारतात जाती व्यवस्था असल्याने भारतीय लोक आधीच जातीच्या नावाने संघटित होते। जातीच्या पोटात वर्ग व्यवस्थेने शिरकाव केलेला असला तरी वर्गीय नावाने जातीचेच राजकारण सुरू राहिले। त्याचे जसेच्या तसे प्रतिबिंब राजकारणात उमटले। त्यावेळेच्या सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख ब्राह्मणच होते, आजही आहेत। हा काही योगायोग नव्हता। समाजवादाचं नाव सांगून गरिबी हटवायच्या घोषणा करणारा काँग्रेस पक्ष प्रत्यक्षात उच्च जातीय भांडवलदारांचे व ब्राह्मणांचेच हित सांभाळत होता व आजही सांभाळत आहे। कामगार क्रांती, साम्यवादी राजवट वगैरे वगैरे वर्गीय ध्येय बाळगणारा कम्युनिस्ट पक्ष असो की समाजवादी पक्ष, या सर्वांचे पक्षप्रमुख वा नियंत्रक हे उच्च जातीय ब्राह्मणच होते व आहेत। त्यामुळे जातीअंत किंवा जाती विरोध करणारी धोरणे या पक्षांची नव्हतीच। ज्या कामगार कष्टकऱ्यांच्यासाठी वर्गीय साम्यवादी क्रांती करायची आहे तो कामगार कष्टकरी वर्ग बनलाच नाही। तो जातीत व पोटजातीत अडकून पडलेला आहे। त्याला आधी जातीतून बाहेर काढणं म्हणजे जात्यांताचा कार्यक्रम आखणे। या धोरणात्मक बाबी आजही कम्युनिस्टांच्या लेखी तुच्छ आहेत। त्या काळात ज्या जाती जात उतरंडीमध्ये सर्वात वरच्या थरावर होत्या त्या मुख्यतः ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जाती होत्या। त्या विविध सामाजिक राजकीय संघटना व पक्षांमध्ये जात संघटित झाल्यात। पक्षीय राजकारण या उच्च जातींच्या हिताभोवतीच फिरत होते व फिरत आहे। ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन जाती प्रगल्भ असल्यानं त्यांना उघडपणे जात म्हणून संघटित होण्याची गरज भासली नाही। ब्राह्मण जात ही प्रशासकीय, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक या चारही क्षेत्रात जागृत असल्यानं सर्व राजकीय पक्षांवर तिचा कब्जा होता व आहे। त्यामुळे ते केंद्रात म्हणजे दिल्लीत सत्तेवर होते व आजही आहेत। मराठा, जाट वगैरे क्षत्रिय जाती फक्त राजकीय सत्तेसाठी वर्ण असल्याने ते ब्राह्मणांकडून मिळत असलेल्या राज्यस्तरावरील मांडलिक सत्तेवर खुश होते व आहेत। त्यासाठी ते काँग्रेस पक्षात संघटित झालेले होते। मात्र ब्राह्मणेतर जातींना राजकीय सत्ता हवी असेल तर ते केवळ संघटन असून चालत नाही, संख्याबळ आवश्यक असतेच। आपली संख्या वाढविण्यासाठी क्षत्रिय मराठ्यांनी शूद्र कुणब्यांशी मैत्री सुरू केली। सत्तेतील दुय्यम व तुच्छ पदे देऊन त्यांनी कुणब्यांना मोठी मराठा अस्मिता बहाल केली। कुणब्यांशी मैत्री करून मराठा समाजाने आपली 8 ते 10% लोकसंख्या 32% नेली। परिणामी त्यांचे राजकीय ऐक्य ताबडतोब झाले। त्यामुळे मराठा महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांपासून सत्तेत आहे। मात्र खालच्या जाती नेहमीच वरच्या जातींचं अनुकरण करतात। उतरंडीतील खालच्या जातींमध्ये शिक्षणाचा प्रसार जसा जसा होत गेला तसतसा त्या जातीतही सामाजिक राजकीयदृष्ट्या जागृत होत गेल्या। त्यामुळे मध्यम व कनिष्ठ जाती अधिकाधिक संघटित होत गेल्या। एकाच जातीमध्ये अनेक पोटजाती असतात। केवळ